हाय एव्हरीवन, आजचा आपला नवीन जो टॉपिक आहे तो आहे एआय इन ऑटोमोबाईल. आतापर्यंतच्या सेशनमध्ये आपण व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघितलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टाइप्स बघितले आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणकोणत्या क्षेत्रामध्ये यूज केले जाते, जसं की डे टू डे लाईफमध्ये असेल किंवा एआय इन ऑटोमोबाईल्स आता आपण बघत आहोत. एआय इन ॲग्रिकल्चर असेल, एआय इन हेल्थ केअर असेल, एआय इन एज्युकेशन असेल, या सगळ्या गोष्टी आपण ओव्हरऑल बघितल्या. आता याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज आपण ऑटोमोबाईल्स मध्ये कशा प्रकारे करू शकतो हे आजच्या सेशन मध्ये ओव्हरऑल आपल्याला बघायचं. तर ते सगळं बघण्याच्या आधी आधी आपण शिकू नेमकं ऑटोमोबाईल्स म्हणजे काय. ऑटोमोबाईल्स आर द व्हेकल डिझाईन टू ट्रान्सपोर्ट द पीपल्स अँड गुड्स. म्हणजे काय, तर ऑटोमोबाईल्स असे व्हेकल्स आहेत ते पीपल्सला, एखाद्या व्यक्तीला किंवा गुड्स म्हणजे प्रोडक्ट्सला ट्रान्सपोर्टेशनसाठी मदत करतात. दे इन्क्लूड कार्स, बसेस, ट्रक्स. म्हणजे काय, तर एखादी कार असेल किंवा एखादी बस असेल किंवा ट्रक असेल ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केली जाते. दिस मशीन हॅव ट्रान्सफॉर्म हाऊ वी मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. जसं की एखादी गाडी असेल, ती गाडी एखाद्या पीपलसाठी, एखाद्या वस्तूसाठी जर ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज होत असेल तर त्याला आपण म्हणतो ऑटोमोबाईल्स. आता या ऑटोमोबाईल्स मध्ये आपण एआयचा कशा प्रकारे वापर करणार आहोत हे आजच्या सेशन मध्ये ओव्हरऑल आपल्याला बघायचंय. हाऊ एआय वर्क्स इन कार्स. कशा प्रकारे आपला एआय जो आहे तो कार मध्ये वर्क करतो. एआय मेक्स कार स्मार्ट अँड सेफ बाय एनॅबलिंग 3 की कॅपेबिलिटीज: सेन्सिंग, डिसिजन मेकिंग अँड ऑटोमेशन. पहिलं बघायचं आपल्याला सेन्सिंग. कॅमेराज अँड सेन्सर डिटेक्ट सराउंडिंग. आता साहजिक आहे, आपण जेव्हा गाडी चालवतो, गाडी चालवत असताना एक ड्रायव्हर असतो. तो ड्रायव्हर काय करतो, सगळ्या गोष्टी बघतो. ट्रॅफिक किती आहे, सिग्नल कोणतं चालू आहे, काय आहे, सगळ्या ओव्हरऑल आजूबाजूच्या गोष्टी, सराउंडिंग मधल्या गोष्टी बघतो. बट सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये ड्रायव्हर्स नसतात. तर त्या गाडी जी आहे ती ऑटोमॅटिकली ड्राईव्ह करते. तर ती ऑटोमॅटिकली ड्राईव्ह करत असताना कॅमेराज किंवा सेन्सर जे आहेत ते यूज केले जातात आपल्या गाडीमध्ये, जेणेकरून एखादं जर गाडी जर ट्रॅफिक मध्ये अडकली असेल किंवा समोरून काही येत असेल, ऑब्स्टॅकल्स असतील, सिग्नल्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करण्यासाठी सेन्सिंग जे पार्ट आहे आपल्या एआय मध्ये आपल्या एआय कार्स मध्ये आपण इन्क्लूड करतो. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग. एआय प्रोसेसेस द डेटा इन्स्टंटली. म्हणजे जो काही डेटा एआय घेतो, जसं की कॅमेराने एखादी गोष्ट बघितली तर ती गोष्ट बघितल्या बघितल्या आपला जो एआय आहे तो डेटा इन्स्टंटली अनालाइज करायला मदत करतो. ऑटोमेशन. कार कॅन ड्राईव्ह देमसेल्फ सेफली. म्हणजे ड्रायव्हर नसताना सुद्धा आपली जी गाडी आहे ती ऑटोमॅटिकली इझिली ड्राईव्ह करते. आपल्याला कोणत्याही ड्रायव्हरची गरज पडत नाही आणि ड्रायव्हिंग करत असताना ऍक्सिडेंटचे सुद्धा चान्सेस खूप कमी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर एआय इन ऑटोमेशनचे आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. जसं की आता आपण बघितलं, एआय ऑटोमेशन मध्ये खूप ठिकाणी यूज केला जातो. तर त्याचे रिअल लाईफ एक्झाम्पल कोणकोणते अशा ऍप्लिकेशन्स आहेत जिथे आपल्या एआयचा यूज केला जातो. तर सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. म्हणजे काय, तर आपले जे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आहेत हे आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कुठे ना कुठे यूज करत असतात. एआय कंट्रोल स्टेअरिंग, ब्रेकिंग अँड ऍक्सिलेटर टू नॅव्हिगेट रोड्स विदाउट ह्युमन इनपुट. म्हणजे काय, ह्युमनचं काहीही इनपुट न देताना सुद्धा आपले जे मशीन्स आहेत हे ऑटोमॅटिकली ड्राईव्ह करतात. ते कोणत्याही ड्रायव्हरची गरज पडली नाही तरी सुद्धा आपली गाडी गरज लागली तर लगेच ब्रेक दाबते, त्याच्यानंतर गरज लागली तर लगेच स्टेअरिंग हलवते. अशा प्रकारचे जे काही ऍक्टिव्हिटी आहेत हे ह्युमनच्या इनपुटनुसार सुद्धा आपले कार जेव्हा करायला लागतात तेव्हा आपण म्हणू शकतो की एआय इन ऑटोमेशन चांगल्यारीत्या काम करत आहे. त्याच्यानंतर पार्किंग सेन्सर्स. एआय डिटेक्ट्स ऑब्स्टॅकल्स अराउंड द कार्स अँड अलर्ट ड्रायव्हर टू प्रिव्हेंट कोलिजन्स वाईल पार्किंग. म्हणजे काय, तर पार्किंग सेन्सर्स जे आहेत, सपोज एखादी गाडी आहे, ती गाडीला पार्क करायचं आहे आणि तिथे कुठे काही ऑब्स्टॅकल आलं किंवा काही कोलिजन होत असेल तर त्यावेळेस आपल्या गाडीमधले जे सेन्सर आहेत ते ऍक्टिव्हेट होतात आणि ड्रायव्हरला अलर्ट देतात की इथे समोर तुमचा ऑब्स्टॅकल आहे किंवा समोर एखादी गाडी आहे, तिथे तुमचं ऍक्सिडेंट होऊ शकतो. अशा प्रकारे आपले पार्किंग सेन्सर जे आहेत ते यूज केले जातात एखाद्या व्हेकल्सवर. त्याच्यानंतर आहे ट्रॅफिक डिटेक्शन. AI cameras and sensors monitors traffic signs, signals and other vehicles for the safer driving. म्हणजे काय, तर ट्रॅफिक डिटेक्शन
म्हणजे एखादं जर ट्रॅफिक असेल तर त्या ट्रॅफिक मध्ये जे सिग्नल्स आहेत ते डिटेक्ट करणं किंवा सेफली कशा प्रकारे गाडी आपण चालवू शकतो हे ड्रायव्हरला मदत करण्यासाठी सुद्धा एआय इन ऑटोमेशन यूज केलं जाते. त्याच्यानंतर एक रिअल लाईफ एक्झाम्पल आहे टेस्लाची सेल्फ ड्रायव्हिंग कार. जनरली सगळ्यांनी ऐकलं असेल टेस्लाने एक सेल्फ ड्रायव्हिंग कार लॉन्च केली आहे जिथे गाडी ड्रायव्हर नसताना सुद्धा ती जी गाडी आहे ती ऑटोमॅटिकली ड्राईव्ह करते. टेस्ला कार्स uses AI for self-driving and safety features. Their autopilot system uses cameras and sensors to detect the lane, vehicles and obstacles. AI-enabled automatic steering, braking and accelerator for the safe journey. आता आपली गाडी मी तुम्हाला आधी पण सांगितलं एखादी गोष्ट बघण्यासाठी कॅमेराचा यूज करते. कॅमेराचा यूज केला, एखादी गोष्ट बघितली, ट्रॅफिक बघितलं, सिग्नल बघितलं, ज्या कोणत्या गोष्टी असतील त्या बघितल्या. आता ते बघितल्यानंतर त्याच्यामध्ये सेन्सर्स इन्क्लूड केलेले आहेत. पार्किंग सेन्सर्स आपण बघितले की त्याच्या बाजूला गाडी असेल, ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करण्यासाठी पार्किंग सेन्सर्सचा यूज केला जातो. त्याच्यानंतर स्टेरिंग असेल, ब्रेकिंग असेल, ऍक्सिलेटर असेल, ही सगळ्या गोष्टी सुद्धा मॅनेज करण्यासाठी एआय इन ऑटोमेशनचा यूज केला जातो. आता जे हे आपण बघितले फीचर्स किंवा आपण जे ऍप्लिकेशन्स बघितलेत एआय इन ऑटोमेशनचे, याचा नेमका यूज बेनिफिट्स काय आहेत, नेमके याचे फायदे काय आहेत, ते लेस ऍक्सिडेंट. पहिला जो फायदा आहे हा आहे लेस ऍक्सिडेंट. म्हणजे काय, तर एआय डिटेक्ट डेंजर फास्टर दॅन ह्युमन. म्हणजे एआय जो आहे तो ह्युमन पेक्षा पण फास्टर एखादा डेंजर डिटेक्ट करू शकते. आपल्याला माहितीये पार्किंग सेन्सर्स आहेत आपल्या याच्यामध्ये. जर एखादा कोलिजन होत असेल तर पार्किंग सेन्सर लगेच ऍक्टिव्हेट होतात, ड्रायव्हरला सांगतात. कधी कधी ड्रायव्हरच्या चुका होऊ शकतात, एखादी ऍक्सिडेंट होऊ शकतो, स्मॉल ऍक्सिडेंट इन्सिडेंट होऊ शकतो एखादा. तर तशा वेळेस जे आपले सेन्सर्स आहेत ते त्याच्या आधीच ऍक्टिव्हेट होतात जेणेकरून अशा प्रकारचे ऍक्सिडेंट घडायला नको. त्याच्यानंतर आहे इझी ड्रायव्हिंग. असिस्टंट फीचर रिड्युसेस ड्रायव्हर स्ट्रेस. म्हणजे काय, तर साहजिक आहे एखाद्याचं जर असिस्टंट आपल्याला असेल तर आपल्या ड्रायव्हरचं जे स्ट्रेस असते ते कमी होऊन जाते. ड्रायव्हर प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट नोटीस करत असतो, बट ते जर त्याला एखाद्या गोष्टी कोणी सांगितलं, सपोज सिग्नल कोणता आहे सांगितलं त्याला किंवा अजून काही अलर्ट्स आहेत ते सांगितले, तर ड्रायव्हरलाच तेवढं सोपं जाईल आणि त्याची ड्रायव्हिंग जी आहे ती हळूहळू वाढत चांगली होत जाईल. सेव्ह टाइम्स. स्मार्ट नेव्हिगेशन फाइंड द बेस्ट रूट. आपल्याला माहिती आहे की आपण गुगल मॅप जे यूज करतो आपल्या गाडींमध्ये सुद्धा नेव्हिगेशन असते. हे नेव्हिगेशन काय करते, तर गाडीला फास्टली एखादा रूट नेव्हिगेट करण्यासाठी यूज केला जातो. तर अशा प्रकारे आपण ऑटोमोबाईल्स मध्ये सुद्धा एआयचा चांगल्यारीत्या यूज करू शकतो. आपण जनरली बघतो सगळ्या फील्डमध्ये आपण एआयचा यूज करतो, पण आपण ऑटोमोबाईल्स इन्क्लूड केलं नव्हतं. त्याच्यामुळे आजच्या सेशन मध्ये आपण बघितलं की ऑटोमोबाईल्स मध्ये सुद्धा एआयचा चांगल्यारीत्या यूज केला जातो. आता तुम्हाला एक टार्गेट आहे किंवा एक होमवर्क काइंड ऑफ कन्सिडर करू शकता की तुम्हाला एआय इन ऑटोमोबाईल्स, आता मी जेवढे एक्झाम्पल सांगितले त्याच्या व्यतिरिक्त एक्झाम्पल्स तुम्हाला शोधायचे आहेत, एक्सप्लोर करायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत की कुठे कुठे एआयचा यूज केला जातो ऑटोमोबाईल्स फील्डमध्ये.